नमस्कार मित्रांनो, ऐल पहिलीवरती मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला कॅन्सर होणार की नाही माहित नाही, मधुमेह होणार की नाही माहित नाही, हृदयविकार होणार की नाही माहित नाही, परंतु एक लक्षात घ्या, तुम्हाला स्मृतिभ्रंश मात्र नक्की होणार नाही. म्हणजे मी काही शाप वगैरे देत नाही, पण वयोमानाने जसजसे आपण वाढत जातो तसतसा हा स्मृतिभ्रंशाचा आजार न कळत आपल्याला लागतोच. आणि हा फार दुर्लक्षित असा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज 21 तारखेला जो अल्झायमर दिन आहे, त्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. अर्थात मी म्हणजे संवाद साधायला या ठिकाणी आजचे पाहुणे आहेत डॉक्टर ऋचा सुळे खोत. डॉक्टर शिरीष सुळे हे ख्यातनाम या ठिकाणचे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्या या सुकन्या, त्यांना मी मुद्दाम या ठिकाणी बोलत, या क्षेत्रात त्याही फार मोठं आता काम करतायत आणि म्हणून आज त्यांच्याशी या विषयावरती गप्पा मारायत असं मला वाटलं, म्हणून मी या ठिकाणी त्यांना बोलवतोय. त्यांचं फार मनापासून स्वागत करतोय. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून आलेला आहात, पण फार आवश्यक असा विषय असल्यामुळे मला असं वाटलं की मागे काय झालं की आम्ही वासंती खाडीलकरांची मेमरी क्लब वरती मुलाखत, आता तो पुढचा भाग आहे, म्हणजे स्मृतिभ्रंशानंतरचा तो उत्तरार्ध म्हणता येईल. पण त्याच्या आधी मला अनेकांनी या ठिकाणी प्रश्न विचारले की याच्या आधीची म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनातून याकडे आपण कसं काय पाहू शकतो, त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काही माहिती द्या. म्हणून मला बरेच त्या मुलाखतीनंतर अनेकांनी विचारलं आणि म्हणून मग विचारायला की या दिनानिमित्ताने तुम्हाला या ठिकाणी बोलावं, तुम्ही या ठिकाणी आलात. तर सुरुवातीला तुमच्याबद्दल सुद्धा थोडंसं कुतूहल, तुमचंही नाव आता व्हायला लागलेलं आहे. डॉक्टर शिरीष सुळेंचं तर नाव कित्येक तपापासून या ठिकाणी आहेच आहे, पण तुमचंही या ठिकाणी नाव होत आहे. तेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे कशा काय आला? म्हणजे वडिलांच्या जवळ बसून बसून आवड लागली? नाही, खरं सांगायचं तर आई स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वडील मानसोपचार तज्ज्ञ, त्याच्यामुळे चॉईस दोन्ही होते मला घरात की पुढं काय करावं. पण आईचा थोडासा हे होता की तू मानसोपचाराकडे वळ, कारण स्त्रीरोग तज्ज्ञ म्हटलं की अगदी पूर्ण 24 तास कामातच जातात, मग बाकी काही करायला वेळ राहत नाही. आणि दुसरा भाग त्यातला असा की मला पण मानसशास्त्राची खूप आवड होती पहिल्यापासूनच, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून. आणि पुस्तकं त्या निमित्ताने वाचली जायची, घरामध्येही असायचं बरंच काही. सो ती तशी आवड लागत गेली आणि मग माझ्या आवडीने मी ह्या फील्डकडे आले. तुम्ही आता प्रॅक्टिस ही आता सुरू केलेलीच आहे? हो हो. बरं. तर जवळजवळ 8-10 वर्ष झाली मी ह्या क्षेत्रात काम सुरू करून. आणि वडिलांचा खूप मोठा आहेच, म्हणजे ते त्यांच्या बरोबर बसून खूप एक एक्सपिरियन्सही मिळतो आणि हळूहळू वेगळ्या क्षेत्रातही काम करायला लागलेले आहे. आता त्याच्यामध्ये सिनियर सिटीझन्सच्या विषयी सुद्धा आमचा थोडा एक प्रकल्प चालू करायची इच्छा आहे IPH माइंड लॅबच्या तर्फे. चाललेत वेगवेगळे उपक्रम. तर मित्रांनो, आता आपण मुख्य विषयाकडे येऊ. मॅडम, या ठिकाणी अल्झायमर दिन याचा एक संकल्प, ही संकल्पना काय आहे? अल्झायमर्स किंवा स्मृतिभ्रंश जसं आपण म्हणालात, तर अल्झायमर्स दिन हा पूर्ण जगामध्ये किंवा अल्झायमर्स या आजाराविषयीची म्हणजे जी जाणीव आहे ती जनजागृती व्हावी, लोकांमध्ये हा आजार काय आहे ह्याच्याविषयी लोकांना समजावं, त्याच्याविषयी काळजी लोकांनी घ्यावी, त्याच्याबद्दलच्या काही गैरसमज असतील तर त्यांचे दूर व्हावेत, या दृष्टीने जगभरातच सप्टेंबर हा महिना अल्झायमर्स मंथ आणि 21 सप्टेंबर हा अल्झायमर्स दिन असं म्हणून साजरा केला जातो की ह्या आजाराची माहिती सगळ्यांपर्यंत. असा एखादा दिवस असला की त्याकडे त्या निमित्ताने विशेष दृष्टिकोनातून पाहिलं जातं, नक्कीच जनजागृती होते, त्याच्यामुळे अशा प्रकारचे दिवस आपण साजरे करत असतो. नक्कीच. आता पुढचा जो प्रश्न आहे तो की या स्मृतिभ्रंशाची नेमकी व्याख्या किंवा त्याचं स्वरूप काय आहे? आता जसं नाव सांगतं स्मृतिभ्रंश, सो स्मृती म्हणजे मेमरी किंवा आपली लक्षात ठेवण्याची क्षमता. सो हिचा ऱ्हास होणं
ह्या आजाराला शब्दशः म्हणाल तर त्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणतो. पण खरं सांगायचं झालं तर फक्त स्मृतीचाच ऱ्हास होत नाही, तर अनेक मेंदूच्या वेगवेगळ्या संज्ञानात्मक किंवा ज्याला आपण कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज म्हणतो, या सगळ्याच कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज वयोमानाने कमी होत जातात आणि जसा जसा मेंदूमधल्या पेशी ज्या आहेत त्या मृत पावतात तशा तशा ह्या ॲबिलिटीज अजून कमी होत जातात आणि मग त्याच्यामुळे जडणारा जो आजार आहे किंवा त्याला आपण डिमेन्शिया असं म्हणतो. तर हे डिमेन्शिया एक काय म्हणता येईल ना की एक असा आजार आहे की ज्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, की त्याला कारणांनुसार वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलेला आहे की हा डिमेन्शियाचा आजार, त्याच्यातही प्रकार बरेच आहेत. अगदी बरोबर की हे कशामुळे झाला, कशामुळे निर्माण झाला. अल्झायमर्स हा एक म्हणजे हे अल्झायमर खरं शास्त्रज्ञांचं नाव आहे जे त्या आजाराला देण्यात आलेलं आहे, की त्यांनी ह्या आजाराच्या बद्दल म्हणजे शोध केला आणि ते त्या एका स्त्रीची नाव या ठिकाणी बरोबर तर ती स्त्री मृत पावल्यानंतर तिच्या मेंदूची तपासणी करून त्यांना जे काही बदल दिसून आले ते सगळे त्यांनी नोंदले आणि त्याच्यातून हा अल्झायमर्स नावाचा आजार आहे असं त्यांनी सिद्ध केलं. म्हणून अल्झायमर्स असं म्हणतात त्या डिमेन्शियाच्या प्रकाराला. त्याच्याच बरोबर अजून लुई बॉडी डिमेन्शिया नावाचा अजून एक वेगळ्या प्रकारचा डिमेन्शिया असतो. ह्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन जे असतात, हे प्रोटीन किंवा प्रथिन जे असतात ह्याचा साठा मेंदूमध्ये जास्त व्हायला लागतो आणि त्याच्यानी हे स्मृतिभ्रंशाची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यानंतर काही प्रकारचे जे डिमेन्शिया असतात हे मेंदूचा पुढचा ज्याला फ्रंटो टेम्पोरल म्हणजे पुढचा आणि वरचा ह्या भागामधल्या ज्या मेंदूच्या पेशी आहेत त्यांचा जास्त नायनाट झाल्यामुळे होणारा जो आजार आहे त्याला फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया म्हणतात. आता त्याची लक्षणं जरी स्मृतिभ्रंशाची असली तरी त्याच्यामध्ये माणसाच्या वागणुकीत जास्त बदल दिसतात विस्मृतीपेक्षा. हा फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया झाला. आणि चौथा जो अजून कॉमन डिमेन्शियाचा प्रकार आहे हा म्हणजे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया किंवा वयोमानाने आपल्या मेंदूच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तिथे रक्तपुरवठा न झाल्यामुळे मेंदूच्या छोट्या छोट्या भागांना तिथल्या पेशी परत मरण पावतात आणि त्याच्यामुळे जो होणारा डिमेन्शियाचा प्रकार आहे त्याला व्हॅस्क्युलर डिमेन्शिया म्हणतात. आता काही डिमेन्शिया असे असतात की ज्याच्यामध्ये मिक्स्ड पिक्चर सुद्धा दिसतं, म्हणजे 2-3 प्रकारचं वेगवेगळे. अशा पद्धतीने कारणांवरून डिमेन्शिया ह्या आजाराचं क्लासिफिकेशन शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे मग त्याची उपचार पद्धती पण बदलत. या अनुषंगाने एक असा प्रश्न आहे, म्हणजे हे सगळी शास्त्रीय भाषा तशी सर्वसामान्यांना आकलना पलीकडे असते, पण त्यांच्या मनातलं कुतूहल असं की आता 40 नंतर आपण सांगतो की 40 झाली तू आता जरा दर 6 महिन्याने हृदयविकाराचं बघून घे, शुगर नाही ना बघून घे. तर अशा प्रकारे स्मृतिभ्रंशाची पूर्वतपासणी करता येते का, म्हणजे होईल का, आहे का, अशी काही सोय आहे किंवा असं असू शकेल का, असतं का? नाही, आता खरं सांगायचं झालं ना तर हे सगळे मेंदू मधले विकार आहेत. आता त्याला काही अशी मोजमाप करायची पट्टी नाही की बाबा आता तुमचा जसं आता ECG मध्ये बिघाड दिसला म्हणजे हृदयाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, अशी पूर्वकल्पना देणारी कुठलीही तपासणी नाही खरं सांगायचं झालं तर. म्हणजे ह्या आजाराची जनजागृती करण्यामागचं महत्वाचं कारण हेच की हा आजार जडेपर्यंत लोकांना समजत नाही आणि त्याला पूर्णपणे बरं करण्याचे उपचार नाहीत. त्याच्यामुळे ह्या आजारापासून वाचण्यासाठी आपण आपल्या परीने काय प्रयत्न करू शकतो हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे, कारण ते इररिव्हर्सिबल डॅमेज आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की 40च्या नंतर कसं होतं की जसं जसं मेंदू अजून म्हणजे वय वाढत जातं तशा तशा मेंदूतल्या पेशी पण हे होत जातात आणि त्या काही पेशींमध्ये बदल व्हायला लागतात वयोमानाने. तर ते साधारण 60 नंतर आपल्याला दिसायला लागतात. आता ते दिसायला लागतात म्हणजे काय, तर आपल्या वागणुकीतले बदल किंवा आपल्या ज्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज मी म्हटलं, तर त्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज म्हणजे काय, आपलं अटेन्शन म्हणजे लक्ष देण्याची क्षमता, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यानंतर मेमरी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा आपण जे म्हणतो की डायरेक्शन
शोधण्याची, पत्ते शोधण्याची जी क्षमता आहे, डावं उजवं हे जे आहेत, तर ह्या ज्या क्षमता आहेत ह्या वयोमानाने हळूहळू कमी व्हायला लागतात ह्या क्षमता कमी होतात. बरोबर कारण पेशींचा ऱ्हास होत जातो ना, तर मग त्या क्षमता कमी होत जातात. मग ह्या क्षमता तपासण्याकरता काही कागदोपत्री तपासण्या असतात की ज्या वयाच्या 60-65 नंतर आपण करू शकतो आणि त्या अगदी सोप्या क्षमता असतात. प्रत्येकालाच होतो का? नाही. खरं सांगायचं झालं तर मेमरी लॉस किंवा कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज कमी होत जाणं हा वयोमानाने होणारा नैसर्गिक बदल आहे. पण तो इतका बदल होऊन त्याचं रूपांतर डिमेन्शियामध्ये होण्याची शक्यता आपण असं म्हणू ही 60च्या नंतर हळूहळू वाढत जाते, जी 80 वर्षाच्या नंतर सरासरी 25% वाढते. आणि खरं सांगायचं झालं तर थोडं आपण टक्केवारीविषयी बोलतोय म्हणून सांगते की जशी आयुर्मर्यादा आता वाढलेली आहे तर तसं ह्या डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंशाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे जनसामान्यांमध्ये. म्हणजे पूर्वी हा आजार होत नव्हता का? तसं नाही, पण पूर्वी हा आजार होण्याच्या वया इतकी माणसं जगतच नसे. आता आयुर्मर्यादा वाढल्यामुळे 80 वर्षाच्या पुढेलचा एक गट जो आहे हा बऱ्यापैकी मोठा तयार, अलीकडे त्याचं प्रमाण जास्त झालं वयोमर्यादा वाढल्यामुळे. अगदी बरोबर. म्हणून ह्या आजाराची म्हणजे लोकांना जाणीव होणं खूप गरजेचं आहे आणि ती वेळच्या वेळी काळजी आपल्याला घेता येऊ शकते. तसं तुम्ही उत्तर दिलेलंच आहे, पण तरी एक छोटा त्यातला उपप्रश्न असा की रक्त तपासणीमध्ये आपल्याला शुगर, युरिक ऍसिड वगैरे कळतं, तसे ब्लड तपासणीमध्ये या आजाराचे काही तपासणी होऊ शकते? ब्लडच्या तपासणीमध्ये ह्या आजाराचे काही संकेत आपल्याला दिसत नाहीत, पण मेंदूचा आकार कमी झालेला आहे का किंवा मेंदूचे जे विशिष्ट भाग आहेत, आता मी म्हटलं मेमरीच्या बद्दलचा एक विशिष्ट भाग असतो किंवा हा फ्रंटोटेम्पोरल जो भाग मी म्हटला, तर त्या भागाला वयोमानाने तो आकुंचन पावलेला आहे का हे सीटी स्कॅन, MRI स्कॅन्स ह्याच्यावरती दिसू शकतं. तर तिथे बऱ्यापैकी चांगलं संशोधन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते स्कॅन्स करून हे थोडासा एक अंदाज येऊ शकतो आपल्याला की मेंदू वयाच्या आधीच जास्त जर आकुंचन पावलेला असेल तर मग त्या लोकांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता त्या मानाने वाढते. मग मित्रांनो, तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांना स्मृतिभ्रंश झाला तर आपली आई आपल्याला ओळखत नाही, आपले वडील आपल्याला ओळखत नाहीत, ही किती क्लेशदायक, वेदनादायक गोष्ट आहे बघा. आणि अशा अनेक घरामध्ये मला दिसतं. म्हणूनच या विषयावरती बोलण्यासाठी आज मुद्दाम या ठिकाणी त्यांना मी बोलवलेलं आहे. त्याच अनुषंगाने मी काही प्रश्न पुढे विचारणार आहे की हे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर घरातले लोक लक्ष देतात, तर असं होऊ नये म्हणून जरा पहिल्यापासून काय करता येईल का उपाययोजना वगैरे, म्हणजे जनजागृती आपण त्याला म्हणतो या विषयाची, ती बरोबर व्हायला पाहिजे. म्हणजे घरातले तरुण आहेत त्यांनी वृद्धांकडे जसं वय वाढतं अशा लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी काही करता येईल का? आता आपण जसं मगाशी बोललो तसं वय वाढत गेल्यानंतर मेमरी प्रॉब्लेम्स किंवा थोड्याशा कामं करण्यात येणाऱ्या अडचणी किंवा पटपट कामं न होणं, 4 कामं एकत्र करायला गेलं तर गोंधळ होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नैसर्गिक आहे, ह्या एजिंगचा भाग झाला. पण जर ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी होत असतील की आता समजा माझा चष्मा किंवा किल्ल्या कुठे राहिल्यात हे मला आठवलं नाही आणि मग नंतर कुठेतरी मला त्या सापडल्या, तर हे मी नॉर्मल समजेल. पण गॅसवरचं माझं दूध ओतू गेलं किंवा गॅसवरती मी पातेलं काढून ठेवलं पण गॅस विझवायचाच विसरून गेले आणि तशीच निघाले, तर हे मी नॉर्मल समजणार नाही. किंवा घराचं दार मी उघडच ठेवलं, बंद न करताच घराबाहेर पडले आणि चालू लागले. सोपी पण चांगली उदाहरणं तुम्ही दिली आहेत, कारण ही आम्हाला दिसतात म्हणून की ही जे म्हणजे हे जे आहे ना हे नॉर्मलच्या चौकटीत जे बसत नाही त्याला ॲबनॉर्मल ह्या चष्म्यातून सगळ्यांनीच बघायला शिकलं पाहिजे. हे तर होणारच, हे आता त्यांचं वय झालं असं म्हणून जे आपण टाळाटाळ करतो, जी मुलं आई वडिलांच्या प्रॉब्लेम्स कडे थोडीशी
टाळाटाळ करतात, दुर्लक्ष करतात, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात, त्याच्यामुळे त्यांनाही पूर्ण तेवढा वेळ देता येत नाही. पण एक सिंपल हे ठेवायचं की जे नॉर्मल चौकटीत बसत नाही ते ॲबनॉर्मल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं की आता एखादा माणूस ब्रश कसा करायचा हेच विसरून गेला तर हे ॲबनॉर्मल आहे ना, हे नॉर्मल नाही. सो ह्या ज्या असे छोटे छोटे संकेत जे असतात, आपण जेवलो की नाही हे सुद्धा विसरतात, हे कसं काय? ते मी सांगते आता, कारण ना स्मृतिभ्रंश मध्ये मुख्यतः काय होतं डिमेन्शियामध्ये ते आपण आधी समजून घेऊया. की डिमेन्शियामध्ये मुख्यतः, कारण हा अगदी म्हणजे जे आपण मुलं म्हणू त्यांचा पालकांच्या विषयीचा हा नेहमीच प्रश्न असतो की अहो जुन्या गोष्टी केवढ्या सगळ्या त्यांना लक्षात राहतात, पण आज काय खाल्लंय, माझी आई येऊन भेटून गेली, हे त्यांना साधं लक्षात नाही. आम्हाला तर वाटतं हे मुद्दामूनच करतायत, जुनं बरं लक्षात राहतं ह्यांच्या. हा अगदी दर वेळचा मुलांचा हे असतो पालकांवरती दोष. स्मृतिभ्रंश झालाय तर तुम्ही म्हणता मेमरी लॉस, मग मेमरी लॉस झाला की मग सगळाच मेमरी लॉस झाला पाहिजे, पण तसं काही होत नाही. तर ऍक्च्युली काय होतं माहितीये का की डिमेन्शिया ह्या आजारामध्ये नवीन स्मृती तयार करण्याची जी क्रिया आहे ती थांबते. त्याच्यामुळे एका विशिष्ट काळापर्यंतच्या ज्या स्मृती आहेत, ज्या मेमरीज आहेत त्या इंटॅक्टच राहतात. जे ज्याला आपण आमच्या सायंटिफिक भाषेत लॉंग टर्म मेमरी म्हणतो, ही लॉंग टर्म मेमरी इंटॅक्टच असते. त्याच्यामुळे ती व्यक्ती पूर्ण अगदी डिमेन्शियाने ग्रासलेली असली तरी देखील त्यांना त्यांच्या शाळेचं नाव, त्यांचं लग्न कुठं झालं होतं, काय झालं होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांना अगदी सहज आठवतात. पण नवीन ज्या काही स्मृती आहेत त्या तयार न होऊ शकल्यामुळे आत्ता अलीकडे घडलेल्या घटना, ज्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो, तीच तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्या आठवणी त्यांच्या बनतच नाहीत. त्याच्यामुळे मग त्या लक्षात राहायचा प्रश्नच येत नाही. कळलं का? सो ही जी आहे ही पॅथोफिजिओलॉजी आपण म्हणू किंवा डिमेन्शियाचं जे मूळ आहे ते इथं आहे की सगळी मेमरी पुसली जात नाही, तर फक्त नवीन मेमरी तयार करण्याची क्षमता चालली जाते. म्हणून मग हा म्हणजे हे आम्हाला मुलांना समजावून सांगावं लागतं की हे मुद्दाम करत नसून त्यांची ती ॲबिलिटीच चालली गेलेली आहे, म्हणून हे प्रॉब्लेम्स होतात. सो अशा वेळेला थोडासा एक मुलांनी पण पालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे आणि थोडं संवेदनशील राहणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांना काय आई वडिलांना हिडीस पिडीस करणं अशा वेळेला, म्हणजे काय वेळ लागलंय, अमुक झालंय असं उच्चार करणं बरोबर नाही. कारण कसं होतं माहितीये का, ह्या आजारामध्ये जरी तुम्हाला स्मृती नसल्या तरी तुमच्या भावना नक्की असतात. सुरुवातीला म्हणजे डिमेन्शियाच्या आजाराची जी सुरुवात असते त्या अगदी सुरुवातीला, म्हणजे ज्याला आपण माइल्ड म्हणू, ह्या माइल्ड पिरियडमध्ये त्या व्यक्तीला स्वतःला कळतं की काहीतरी चुकतंय. म्हणजे काय चुकतंय ते त्यांना सांगता येत नाही, किंवा आता त्यांना पटकन मुलांची नावं विचारली किंवा त्यांना पटकन आता तुम्ही कुठं आलायत हे विचारलं तर ते सांगता येत नाही, पण काहीतरी गडबड होतीये एवढं ते समजू शकतात. एक्झॅक्टली. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना असं काहीतरी अपशब्द बोलणं किंवा त्यांना दोष दिले तर ते त्यांच्याही मनाला लागतात. पण डिमेन्शिया जसा जसा अजून तीव्र होत जातो किंवा जसं स्मृतिभ्रंश वाढत जातो, तर मग त्या काळामध्ये ह्या संवेदना ज्या आहेत किंवा ज्या भावना आहेत त्या पण अजून नम होत जातात. त्याच्यामुळे त्या दडपल्या जातात असं आपण म्हणू. तर मग त्या माणसाच्या संवेदना देखील चालल्या जातात. मग कसा चेहऱ्यावरती एक हरवलेला भाव, कुठेतरी लांब बघत असलेले डोळे, त्यांच्या आय कॉन्टॅक्ट नसतो अशा व्यक्तींचा, की ते एखादी व्यक्ती आपल्याच जगात हरवल्यासारखी अशी वाटते. मग जेव्हा डिमेन्शिया अनुवंशिक आहे का? काही प्रमाणात हो. अल्झायमर्स डिमेन्शिया जो आहे हे जेनेटिकली एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाण्याची शक्यता असते, पण कुठलाही अनुवंशिक आजार असा नाही, म्हणजे अल्झायमर्सचा तरी डिमेन्शिया मधला तरी, की जो पुढच्या पिढीत होईलच किंवा नाही होणार अशी शाश्वती आपण देऊ शकत नाही. पण ज्यांच्या घरामध्ये एखाद्या पिढीत हा आजार होऊन गेलेला आहे त्यांनी जास्त सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, कारण ती होण्याची शक्यता नॉर्मल म्हणजे इतर पॉप्युलेशन पेक्षा ह्या लोकांमध्ये जास्त वाढते. आता जसं मला हृदयविकार होऊ नये म्हणून तरुण असल्यापासून मी चालण्याचं
एक चालणं सुरू ठेवलं किंवा अशा काही पुढचा आजार होऊ नये म्हणून आपण आतापासून काळजी घेतो, तसं हा होऊ नये म्हणून काही असं काही करता येईल का? खूप खूप गोष्टी आहेत की ज्या वयाच्या 40-50 नंतर आपण जर करायला सुरुवात केली तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होऊ शकतो. म्हणजे होईलच असं आपण खात्रीशीरपणे सांगू शकतो, पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण ह्यातून आपला मेंदू तल्लख राहण्यासाठीचा जो प्रयत्न आहे हे करणं आपल्या हातात आहे. आजार जडणार का नाही जडणार हे आपण कधीच ठरवू शकत नाही किंवा ते आपल्याला त्याची कल्पनाही नसते, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. शरीर उत्तम राहावं म्हणून जसं व्यायाम करतो, अगदी मेंदू उत्तम राहावा म्हणून सुद्धा आपल्याला काही करता येऊ शकतं. मेंदूचे व्यायाम आहेत ज्याला आपण ब्रेन जिम असं म्हणतो. तर ह्या ज्या सगळ्या कॉग्निटिव्ह फंक्शन्स आपण जे म्हटले का संज्ञानात्मक संस्थेतल्या ज्या काही आहेत, तर त्या तल्लख राहण्यासाठी काही नवीन गोष्टी शिकणं. कारण सहसा काय होतं, साधारण रिटायरमेंटचं वय 60 आपण धरून चालू. आता अगदी स्त्रियांचं सुद्धा किचन मधनं रिटायरमेंटचं वय साधारण तेच आहे की आता पुढची पिढी किचनचा भार स्वीकारते आणि हे जरा बॅकग्राऊंड मध्ये जातात. तर मग अशा वेळेला स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्ये एक असा नैसर्गिकच आहे हे की आता माझं वय झालं, त्याच्यामुळे आता मी काय नवीन शिकणार, ह्या वयात आपण काय शिकावं, आता काय जेवढे दिवस आहेत तेवढे बघावे, असा एक जो आपल्या मनात येणारा जो विचार आहे ना, हा अतिशय चुकीचा आहे खरं सांगायचं तर. कारण ऍक्च्युली ती वेळ जी आहे त्या वेळेला तुम्ही तुमच्या मेंदूला जास्तीत जास्त बिझी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जेवढा तो मेंदू तुमचा बिझी राहील योग्य कार्य करण्यामध्ये, नवीन गोष्टी शिकण्यामध्ये किंवा चर्चा करण्यामध्ये, नवीन ॲबिलिटीज शिकण्याकरता. सो आता ह्या वेगवेगळ्या ॲबिलिटीज, तुमच्या वेगवेगळ्या टास्क ज्या आहेत ह्या करून तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या ॲबिलिटीजना काय म्हणता येईल ना, स्टिम्युलेट करू शकतो आपण. तर मग अशा जर आपण केल्यात तर त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे आता अगदी घरातलं उदाहरण साधं द्यायचं झालं तर जेव्हा नातवंडांना सांभाळणं नेहमी आजी आजोबांचं आवडतं काम, मग अशा वेळेला नातवंडांना जर तुम्ही गोष्टी तयार करून सांगितल्या तर ह्या वेळेला काय होतं, मग तुमचा मेंदू, तुमची विचार क्षमता, तुमचं इमॅजिनेशन, तुमचं बोलणं, तुमचं ऐकणं, ह्या सगळ्या क्रिया एका वेळेला काम करत असतात हे एक कार्य करताना. सो त्या वेळेला यू आर डुईंग समथिंग न्यू. मग असे जे सिंपल गोष्टी आहेत ना, ह्या करण्यानी पण तुम्ही तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह ठेवू शकतो. मग आता त्याच्यात मध्ये बघा सुडोको आणि शब्दकोड हे सोडवण्याची जी आता त्याच्यातनं दुसरा भाग एक महत्वाचा असा आहे की जे करण्याची मला पहिल्यापासून सवय आहे, आवड आहे आणि सवय आहे, त्याच गोष्टी जर मी पुढेही रिपीट करत राहिलो तर त्याचा तेवढा फायदा होत नाही. नवीन काहीतरी मला शिकायला पाहिजे तर माझ्या मेंदूतल्या नवीन पेशींना मिळेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता 60 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तो एका पोकळीमध्येच जातो माणूस, पण काहीच करायचं नाही, नोकरीवर जायचं नाही, बस पकडायची नाही, प्रवास करायचा नाही, शिक्षक असेल तर बोलायचं नाही, ऑफिसमध्ये असेल तर त्या सगळ्यापासून तो अलिप्त होतो आणि मग एकटा राहतो. आणि एकटा राहिल्यानंतर इतक्या भकास अवस्थेमध्ये राहतो. अशा व्यक्तींना मला वाटतं लवकर हे होत असेल. आता स्मृतिभ्रंश होण्यामागे म्हणजे काही आजार जसं की आता डायबिटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा किंवा आपले मानसिक आजार सुद्धा ज्यांना पूर्वी होऊन गेलेले आहेत किंवा ज्यांना सध्याही मानसिक आजार आहे, डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, तर ह्या लोकांना आता ज्यांना व्यसनाधीन आहेत तर त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता नेहमी जास्त असते आणि त्यांना स्मृतिभ्रंश लवकर होण्याची पण शक्यता असते. आपण म्हणजे साधारण मगाशी 60च्या पुढे, 70च्या पुढे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो त्याच्यानी मेंदूतले जे लॉंग टर्म चेंजेस होतात ह्याच्यानी डिमेन्शिया लवकर ओढावण्याची शक्यता असते. सो ह्या सगळ्या गोष्टींपासून जेवढं लांब राहणं कधीही चांगलं. म्हणून जे डॉक्टर सांगतात की तुमचं डायबिटीस, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असावं ते ह्या कारणासाठी की हे नको ते आजार पुढे जाऊन जडायला नकोत म्हणून. आता या ठिकाणी आपण सहज काही गतिमंद मतिमंद व्यक्ती असतात त्यांना सुद्धा
या ठिकाणी हा आजार होऊ शकतो का? तर म्हणजे आपण जेव्हा स्मृतिभ्रंशाबद्दल बोलतोय तर मुख्यतः मेंदूमध्ये होणारे हे बदल आहेत. त्याच्यामुळे गतिमंद किंवा मतिमंद असा स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही हे सांगता येत नाही. पण ज्या लोकांच्या मेंदूलाच मुळात इजा झालेली आहे, आता ते काही प्रकारची जी मतिमंद मुलं असतात त्यांना ही झालेली असते, मग त्यांना डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. पण गतिमंद किंवा मतिमंदपेक्षा ह्याचा जास्त जो आहे रिलेशन ते मेंदूला झालेल्या इजा ह्या गोष्टीशी आहे. मग तो ऍक्सिडेंट मध्ये झालेली पण असो किंवा तुम्हाला स्ट्रोक पॅरालिसिसने झालेली इजा असो किंवा अजून कशाने झालेली इजा असो, सो ती जर झालेली असेल तर स्मृतिभ्रंश मेंदूला बौद्धिक खुराक जसा द्यायला पाहिजे तसे शरीराला काही वेगळा आहार देऊन याच्यावर काही, म्हणजे आपण बदाम अक्रोड खा म्हणतो तर तसं काही आहे का? म्हणजे बदाम खाऊन वगैरे स्मृती, लहानपणापासून जर आपण सारखे बदाम खाल्ले तर नाही. आता कसं आहे माहितीये का की बदाम खाणं किंवा अक्रोड खाणं हे जे आहेत ना, ह्याच्यानी काही चांगल्या प्रकारची जी केमिकल्स आहेत ही आपल्या शरीरामध्ये पोचत असतात. आणि असा संशोधनाचा भाग आहे हा की ह्या केमिकल्समुळे स्मृतिभ्रंश न होणाऱ्या, म्हणजे ज्याला आपण म्हणू की कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज तुमच्या चांगल्या राहण्याकरता आहारात काय असावं, तर त्याच्यामध्ये हे सगळे बदाम अक्रोड ह्या गोष्टींचा जास्त वापर केला जातो. सो ते होऊ नये असं म्हणण्यापेक्षा माझी कॉग्निटिव्ह हेल्थ किंवा माझ्या मेंदूची तब्येत चांगली ठेवण्याकरता म्हणून मी ते घ्यावं. डिमेन्शिया होऊ नये म्हणून उपचार म्हणून न घेता त्याच्या ह्या दृष्टिकोनाने बघावं त्याच्याकडे. आणि स्वभावावरती आहे का? म्हणजे काही चिडचिडे असतात, संतापी असतात, अहंकारी असतात, तुसडे असतात, अशा स्वभावामुळे सुद्धा म्हणजे काही स्मृतिभ्रंशाकडे माणूस जास्त जाऊ शकतो? नाही, स्मृतिभ्रंशाचा तसा स्वभावाशी काही संबंध नाही, पण मानसिक विकारांशी मात्र आहे. बरं. विकारांशी आहे, स्वभावाशी नाही. त्याचा स्मृतिभ्रंशाचा काही संबंध येत नाही. आणि हे मोबाईल वगैरे आपण जे वापरतो, लॅपटॉप, मोबाईल, याचा परिणाम म्हणजे तोही मेंदूवरतीच होत असतात परिणाम? होतो, नक्कीच होतो. म्हणजे डिमेन्शिया होण्यामध्ये कितपत त्याचा हातभार आहे हे खरं सांगायचं झालं तर आता जी पिढी साधारण 70च्या पुढची आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्या काय म्हणता येईल ना की त्यांच्या ऍडल्टहुड मध्ये मोबाईल किंवा हे नव्हते फारसे, त्याच्यामुळे म्हणजे आता होणाऱ्या डिमेन्शियाला मोबाईल कितपत कारणीभूत आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. पण हा नक्कीच संशोधनाचा भाग राहील की आत्ताची जी पिढी आहे ही जेव्हा जी पूर्ण मोबाईल सकट मोठी होती आता, ही जेव्हा 70च्या पुढे जाईल तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंशाचं प्रमाण वाढतंय का, लवकर त्यावेळेला अगदी बरोबर. पण मोबाईल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यानी काय होतं मी तुम्हाला सांगते की आता मला सांगा की आपल्याला किती लोकांचे फोन नंबर लक्षात आहेत? पूर्वी जवळजवळ सगळ्यांचे, म्हणजे घरच्या सगळ्या नातेवाईकांचे नंबर तोंडपाठ असायचे आपल्याला. आता अगदी 2 किंवा आपला सुद्धा नंबर पटकन सांगता येत नाही आपल्याला. अगदी बरोबर. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना की टेक्नॉलॉजीचा म्हणजे एक आपण सतत त्याच्या कुबड्या आपल्याला मिळाल्यामुळे आपली जी ऍक्च्युअल ॲबिलिटी आहे ती आपण 100% वापरतच नाही. बरोबर. म्हणून आपली फोन नंबर लक्षात ठेवायची क्षमता कमी झाली का? नाही, पण ती आपण वापरतच नाही, एक्सप्लोरच करत नाही. हा प्रॉब्लेम होतो. जर आपण ते ठेवले असते मोबाईल नंबर लक्षात आणि जर ते वेळोवेळी आपण रिकॉल करून खरंच लावत राहिलो असतो फोन, तर मग आपोआपच ती मेमरी टेस्ट होत राहिली असती. आता अगदी दुसरं साधं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपण पूर्वी पत्ते शोधत जायचो बघा, अगदी गाडीतनं, स्कूटरवरनं, सायकलवरनं कसे जायचो, पत्ते शोधणं म्हणजे कसं असायचं किंवा ह्या झाडाखालून डावीकडे वळ किंवा ह्या दुकानाच्या इथं उजवीकडे, मग 2 डावी वळणं झाली की आता उजवीकडे वळायचं. हे सगळं आपल्या लक्षात ठेवायला लागायचं. आणि तिथं उभं राहिल्यानंतर डावी बाजू कुठली, उजवी बाजू कुठली, कुठे आहे झाड, काय आहे, हे सगळं आपल्या लक्षात ठेवायला लागायचं. स्पेशल ओरिएंटेशन, डायरेक्शनचा सेन्स, मेमरी, अटेन्शन, ह्या सगळ्या
सगळ्या गोष्टी आपल्या एका वेळेला तेव्हा काम करत असायच्या. आता काय झालंय, गुगल मॅप आला, समोरच्यांनी पाठवला, आपण ते चालू केला, ती बाई सांगते डावीकडे वळा, तुम्ही आपला तो दिसतोय निळा इथे वळला, आपण इथे वळलो. काही कुठं काय आहेत, लँडमार्क्स काय आहेत, काय काही आपण लक्षातही ठेवत नाही. म्हणजे पुढच्या वेळेला परत त्या व्यक्तीच्या घरी जायचं झालं की परत गुगल मॅप लागतोय. सो हा जो मुख्य आहेत ना, ह्या ज्या कुबड्या आहेत ना, ह्या आपण वापरायचं जरी टाळलं ना तरी हा आपल्या ब्रेनला एक चांगला एक्सरसाइज आहे सगळ्या आपल्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीसाठी. ही एक म्हणजे हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आता जसं आपलं मगाशी बोलणं झालं की आता ते पुस्तकं त्या वाचणारी पण काही ऍप्स तयार झालेली आहेत बघा. तर त्याच्यामुळे नुसते कानात हेडफोन घातले की ते कोणतरी आवाज ऐकतो, आपण आपले डोळे मिटून ऐकत बसतो. पण ही खूप पॅसिव्ह गोष्ट आहे. जेव्हा आपण ऍक्च्युअली पुस्तक हातात घेऊन ते वाचतो त्यावेळेला आपल्या खूप ॲबिलिटीज एका वेळेला काम करत असतात. त्यावेळेला आपला मेंदू जेवढा काय म्हणता येईल ना स्ट्रॉंगली काम करत असतो तेवढं ते नुसतं पॅसिव्हली कानात हेडफोन घालून ऐकण्यात नक्की उपयोग होऊ शकतो. अगदी 100% होतो. वाचन करणं, वाचनाची चर्चा करणं, म्हणजे काय आपण वाचलेलं आहे, न्यूजपेपर मधल्या गोष्टी इतरांशी शेअर करणं. आता पूर्वी बघा कट्टे भरायचे, तर ह्या कट्ट्यांवरती काय व्हायचं, विचारांची देवाणघेवाणच असायची ना. म्हणजे काय, शेवटी मी काय वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे हे मी आठवून समोरच्याशी बोलायचो. मग इथं परत माझा मेंदू भरपूर काम करत होता की नाही. आता काय झालं, मी नुसतं व्हॉट्सअपवरती वाचतो किंवा इंटरनेटवर वाचतो, कॉपी पेस्ट करतो माहिती आणि पुढच्याला पाठवतो. हे काहीच होत नाही. मेमरीचं काही इथं म्हणजे ते रिकॉल करण्याचं किंवा ते आपण आपल्या किती लक्षात राहिलेलं आहे आपल्या, हे कधी चेकच होत नाही. एक मेसेज आवडला, व्हॉट्सअपला क्लिक केला, फॉरवर्ड केला, 4 मित्रांना पाठवला, झालं. इथं हा मुख्य प्रॉब्लेम टेक्नॉलॉजीचा स्मृतिभ्रंशाच्या म्हणजे आजार जडण्यापाठी होऊ शकेल असं मला वाटतं. पण याचं संशोधन अजून चालू आहे. याच्यावर संशोधनाचा तुम्ही बोललात तर काही औषधं आहेत आणि पुढे काही निघतील का चांगल्या प्रकारची की हे होऊच नाही म्हणून? बरोबर, असं काही आहे का, म्हणजे दृष्टिक्षेपात काही आहे का? आता ज्या काही औषध उपचार अवेलेबल आहेत स्मृतिभ्रंशासाठी, तर त्याच्यामध्ये काही औषधं अशा प्रकारची आहेत की जी ह्या मेंदूतल्या पेशींचा जो होणारा ऱ्हास आहे तर त्याची जी प्रक्रिया आहे ती कमी करणारी, त्याचा जो रेट आहे ते कमी करणारी औषध आहेत. पण ती पूर्णपणे थांबवू शकणारी किंवा एखाद्या आता कुठली गोष्ट मरण पावली तर ती परत जिवंत होऊ शकत नाही. तर मेंदूच्या पेशींच्या बाबतीतही तेच आहे की त्या एकदा मरण पावल्या की गेलं. पण त्या मरण पावू नये म्हणून आपण काय काय करू शकतो ते आपण आता बोललो. पण त्या मरण पावायला लागल्यानंतर सुद्धा ती प्रक्रिया थोडी हळू करण्याकरता काही प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. आता ह्याच्यामध्ये जशी म्हणजे आपण म्हणतो की ॲलोपॅथीमध्ये औषधं आहेत, तर तशी काही आयुर्वेदातले पण आता नवनवीन रिसर्च मध्ये त्यांना दिसत आलेलं आहे की आता आपण हळद किंवा कर्क्युमिन हे जे आपण म्हणतो की हे पूर्वी देखील बघा हळद दूध आपण घ्यायचो किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हळद ही फार गुणात म्हणजे गुणकारक आहे, आपल्याला कल्पना आहेच त्याची. पण ती देखील असं लक्षात आलेलं आहे की ह्या पेशींचा ऱ्हास करण्यापासून म्हणजे ती त्याला ब्रेक करण्याची शक्यता असते. सो काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्याच्यावरही चांगलं संशोधन चाललेलं आहे आणि ॲलोपॅथीमध्ये पण काही प्रकारची औषधं आहेत. खूप आहेत असं मी म्हणणार नाही, कारण खरंच नाहीयेत, पण काही प्रकारची औषधं आहेत जी काही विशिष्ट प्रकारच्या डिमेन्शियामध्ये फायदेशीर ठरतात. आता काही प्रकारचे जे स्मृतिभ्रंश असतात ना, ज्याला आम्ही रिव्हर्सिबल डिमेन्शिया म्हणतो, ज्याची लक्षणं दिसतात स्मृतिभ्रंशासारखी पण त्याच्या मागची जी कारणं असतात ती ट्रीटेबल असतात. की जशी आता थायरॉइडची जी आपली ग्रंथी आहे तुम्हाला कल्पना आहे, सो ह्या थायरॉइडचं जर कमी प्रमाणात आपल्या शरीरात सिक्रेशन होत असेल तरी देखील त्याची लक्षणं स्मृतिभ्रंशासारखी दिसू शकतात. व्हिटॅमिन B12, D3 हे जी काही सत्व आहेत ह्याची सुद्धा जर शरीरात कमी झालेली असेल तरी देखील स्मृतिभ्रंशाची लक्षणं दिसू शकतात. मग आता अशा वेळेला
हे जर गुणसूत्र आपण दिले, म्हणजे व्हिटॅमिन डीच्या गोळ्या असतात, B12ची इंजेक्शन असतात, थायरॉइडची साधी आपली गोळी असते, सो हे आपण जर सप्लिमेंट केलं तर ह्या रिव्हर्सिबल डिमेन्शिया जे असतात ते आपण परत ते रिव्हर्स करू शकतो. पण आता तो म्हणून तो डिमेन्शिया कुठल्या प्रकारचा आहे हे डॉक्टरांकडे जाऊन पूर्ण त्याची चाचणी करून घेणं गरजेचं आहे. तो किती माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे हे पण समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने त्याच्यावरती उपचार घेतले गेले पाहिजेत. तर मित्रांनो, अंतर्बाह्य असा हा विषय खूप मोठा आहे आणि अतिशय जिव्हाळ्याचा आहे. इतकं दुर्लक्षित दिलेलं आहे तरी मी इतका जिव्हाळ्याचा आहे. या अनुषंगाने तुम्ही आपल्या या गप्पांचा, मुलाखतीचा समारोप करताना कुटुंबाला किंवा इतरांना थोडक्यात काही सांगावं असं मला वाटतं सारांश रूपामध्ये. नक्कीच नक्कीच. आता स्मृतिभ्रंश आपण गेला बराच वेळ बोलतो आहे. इथं आपण मुख्यतः त्या व्यक्तीबद्दल बोललो, पण हा आजार जेवढा त्या व्यक्तीला क्लेशदायक आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याचे काळजीवाहक किंवा केअर गिव्हर्स, फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांच्यासाठी जास्त त्रासदायक असतो. कारण त्या व्यक्तीला स्वतः आपण कुठं चुकतोय, काय करतोय हे समजत नसतं आणि त्याचा बऱ्याच वेळेला सगळा जो रोष असतो तो घरच्यांवरती निघतो की तुम्ही मुद्दामून असं करता आहात, तुम्ही हे इथंच ठेवलं, मी ठेवलंच नव्हतं, ह्या पद्धतीने ते ब्लेम करतात. आणि मग त्यांना खूप लागतं की आपल्या म्हणजे जवळची व्यक्ती, आपलेच आई, आपलेच वडील असे आपल्याला का बरं बोलतायत आता, आणि मग त्यावेळेला खूप त्रास होतो. असं सगळं वातावरण होतं. जसं तुम्ही म्हणालात की आपले आई वडीलच आपल्याला ओळखत नाहीत किंवा एखाद्या सुनेला हे वाटणं स्वाभाविक आहे की मी ह्या सासूबाईंसाठी किंवा ह्या सासऱ्यांसाठी जीवापार कष्ट घेऊन सगळी त्यांची देखरेख करते आहे, त्यांच्यासाठी सगळं करते आहे आणि मला साधे दोन कौतुकाचे शब्द सुद्धा मिळत नाही त्यांच्याकडून. उलट मलाच दोष दिला जातो की हीच अशी आहे आणि हिनच माझे पैसे लपवून ठेवले आणि हीच मला जेवू घालत नाही, असं म्हटल्यावरती नातेवाईकांना त्याचा त्रास होणं खूप साहजिक आहे. पण मी म्हणेन असं की ह्या आजारामध्ये तो रुग्ण बोलत नसून त्याचा आजार बोलतोय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण एका भावनिक दृष्टिकोनातून न बघता नातेवाईकांनी, घरच्यांनी ह्या आजाराकडे प्रॅक्टिकली बघणं खूप गरजेचं आहे. तर मग आपल्याला उपाय छोटे छोटे दिसू शकतात, मिळू शकतात की आपले नातेवाईक हरवण्याची आपल्याला जर शक्यता आहे, रुग्ण अगदी, तर मग अशा वेळेला त्यांच्या गळ्यामध्ये एक लॉकेट देणं की जिथं त्यांचा नाव, पत्ता, संपर्क, फोन नंबर दिलेला आहे. आता अगदी 1-2 मिनिटं घेते. आमचे बाबा होते पेशंट, आजोबा गावाकडचे होते आणि पहिल्यापासून शेतकरी, तर पहिल्यापासून त्यांना टोपी घालून वावरात जायची सवय. आता त्यांना झाला स्मृतिभ्रंश. आता ते नवीन काही गळ्यात घालायचं, लॉकेट घाला, चेन घाला, काय ते नावा पत्त्याचं खिशात ठेवा, ते काय बाबा ठेवत नसे. कागद दिला का काढून फेकून द्यायचे खिशात ठेवलेला. पण बाबा काय करायचे, टोपी मात्र न विसरता घालून बाहेर पडणार. मग मुलगा, जसं मी म्हंटल की भावनिक न होता प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून जेव्हा त्यांनी बघितलं त्याच्या त्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं, टोपीवरती सरळ लिहून ठेवलं हरवल्यास संपर्क आणि त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर लिहून ठेवला त्याच्यावर. आणि त्याचा फायदा झाला, कारण एक दिवस बाबा चुकीच्या बसमध्ये बसून चालले गेले कुठंतरी, मग गोंधळून गेले. मग त्यावेळेला त्या टोपीवरती लिहिलेल्या नंबरवरून कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी फोन केला, हा मुलगा जाऊन त्यांना घेऊन आला. सो अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे नातेवाईक करून त्याचा खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे घरात छोटे छोटे दिवे लावणं, रात्रीच्या वेळेला त्या व्यक्तीला बाथरूमची वाट सापडावी ह्या दृष्टीने थोडासा एक त्याला मदत करणं, कुठं अडथळा असेल खोलीमधनं तर तो काढून टाकणं, की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण जर केल्या तर रुग्णाला तेवढंच सुसह्य होतं आणि आपल्यालाही ते सुसह्य होतं. आता बऱ्याच वेळेला ते म्हणतात मला तुम्ही जेवायलाच दिलं नाहीत. मग अशा वेळेला आपण त्यांना सारखं अहो तुम्हाला आत्ताच तर दिलं होतं हे सांगण्यापेक्षा, बरं तुम्ही जेवलायत पण भूक लागलीये का, या बसा आमच्या बरोबर, परत जेवा. आता एखादी म्हातारी व्यक्ती जेवून जेवून किती जेवणार, थोडं द्यावं त्यांना.
हे केलं ना तर हे सगळ्यांसाठी सुसह्य होतं, नाहीतर त्रास होत जातो. मग ते पेशंटची बघा तुमची मुलगी मला जेवायलाच देत नाही, हे ते वाढत जातं. मग त्यांचं अस्तित्व सुसह्य घरात झालं पाहिजे, आनंददायी देणार. बरोबर बरोबर, आनंददायी होईलच असं मी म्हणणार नाही, पण सुसह्य होण्यापर्यंत नातेवाईकांनी प्रयत्न म्हणजे ते करू शकतात असं मला वाटतं. तर मित्रांनो, अतिशय सुरेख अशी माहिती मिळालेली आहे, फार आवश्यक आहे. यातनं तुम्ही बराच काही बोध घ्यावा असं मला वाटतं. तुमच्याही मनात बऱ्याच शंका असतील, परंतु आजच्या या छोट्याशा आमच्या मुलाखतीत त्या तुमच्या सर्व शंकांचं निरसन झालं आहे असं काही मला वाटत नाही. तरी पण पुढे मागे आणखीन अशाच प्रकारे त्यांना आपण या ठिकाणी परत बोलवू शकतो. आणि आज त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. दोघंही आई वडील त्यांचे या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत. आई प्रसिद्ध प्रसूती तज्ज्ञ आहे आणि वडीलही मानसोपचार तज्ज्ञ आहेत. आणि अशा या अनुभवातून त्यांनी आपल्याशी ज्या काही गप्पा मारल्या त्यातून त्यांचं या विषयाचा अभ्यास किती हे या ठिकाणी झालं. अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुटसुटीतपणे त्यांनी हे सर्व आपल्या पुढे सांगितलेलं आहे. तर आपण हा सगळा मुलाखतीचा कार्यक्रम आपल्या मित्रांना पाठवा आणि न विसरता पाठवा. आणि गमतीने सांगायचं झालं तर तुमचा स्मृतिभ्रंश होण्याआधी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला असाच प्रतिसाद द्या, हुरूप द्या. आज या ठिकाणी आपण आलात, इतकं बरं वाटलं की माझ्या मनातला एक फार चांगला विषय होता हा आणि खूप जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे सर्वसामान्यांनी दुर्लक्षित केलेला विषय, पण तो त्यांना हवा आहे. तर आपल्यालाही त्यांच्याशी काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर त्यांचा फोन नंबर मी खाली देतोय, संपर्क नंबर देतोय, त्यावरती आपण त्यांना फोन करू शकतात आणि आपल्या शंकाही विचारू शकता, त्यांच्याशी संपर्क करू शकता, त्यांना भेटू शकता. आज आपण आलात, वेळात वेळ काढून, याबद्दल खरोखर धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा धन्यवाद.